पाहिला, एन्जॉय केलाय. काय सांगाल मागची इनिंग आणि जसं श्रद्धांजली चषकाच्या लोकप्रियता वाढवणारं ती इनिंग होती. मी येणार आहे तुमच्या दिशेनं, कारण मॅचला झाली सुरुवात. टीम 94 कामन आणि त्यांच्या समोर असणाऱ्या कानाई पाये यामध्ये होतो या सामना सुरू. बघा मालजीपाडा संघाला एक महत्त्वाचं अनाऊन्समेंट असेल. आता पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला कंपल्सरी ड्रेसिंग लागणार आहे. जितके ड्रेसिंग नसतील तितके खेळाडूंना 3-3 धावांचं पॅनलाइज दिलं जाणार आहे, असं आयोजकांच्या वतीने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हवेत बॉल खेळताय, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं जजमेंट दाखवतील का? मात्र वैभव धूम संघनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तत्पूर्वी धाबा घेतल्या गेल्यात त्या 2-2च्या मदतीने धावसंख्या पोचते ती फलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. चैतन्य एका बाजूला जैतेन आणि मनीष हे पहिले षटक खातात. आणि मी मागे का म्हटलं होतं दिनेशजी, कारण प्रदर्शन लाईव्हवरती बराच प्रेक्षक वर्ग तिथेही जोडला गेला होता. ही जी त्याची इनिंग आहे ना, ही हायलाईट होणार. समीर राऊत यांची इनिंग अगदी प्रत्येकजण पाहणार, स्टेटसला ठेवणार, एन्जॉय करणार. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेनं खेळले. क्षेत्ररक्षक जोपर्यंत उजव्या बाजूला जाऊन फेल्ड करतील. म्हणजे प्रदर्शन लाईव्हचा पण टेलिकास्ट जरी पाहिलं तर अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट आहेत. कारण काही चॅनल आहेत ती एकमेकांच्या जोडीनं संगतीनं फार चांगलं काम करतात. सध्या प्रदर्शन लाईव्ह देखील चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण ते देखील करतायत. म्हणून त्यांच्या कदाचित व्ह्यूवरमध्ये देखील अशा खेळीमध्ये वाढ होऊ शकते. अशी जर इनिंग आली तर व्ह्यूवर्स अशा स्पर्धेकडे लवकर वळले जाणार, जी स्पर्धा सध्या श्रद्धांजली चषक सुरू आहे. चांगला चेंडू, राईस जोतोय चेंडू, अगदी आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. मागच्या सामन्याकडे पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. जशी तुम्ही चर्चा केली, सामना अगदी जितके प्रेक्षक होते ना तितके प्रेक्षक अगदी त्या सामन्याकडे पाहत होते. आणि समीर राऊत याच्याबद्दल म्हणायचं झालं तर जबरदस्त खेळाडू आहेत. कित्येक सामने अशा पद्धतीने एकट्याच्या बलावरती जिंकून दिलेत समीरने. पुन्हा त्याच पद्धतीचा त्याच दातनीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, अपरकटच्या पद्धतीने खेळलेत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रात दिशा दाखवली. यावेळेस ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला. बॉल सीमा पार, चौकार. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, कारण जितेनला माहिती आहे बघा, क्यू लगानी ताकद जब इतनी शानदार आहे नजाकत. कशाला लावायची ताकद, इतकी चांगली नजाकत आहेत. आणि तेच केलं होतं. जो वेगाने चेंडू गेला होता ना, त्याला अप्परकट, त्याला दिशा दिली आणि सांगितलं बॉलला जा बाबा, त्या दिशेला जा. आणि चेंडू गेला थर्डमॅन डिव्हिजनमध्ये, चौकार. या चौकारानं धावफलक जाऊन पोचलाय तो 7 वरती. पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. कडी क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. पहिला दिशा दिली होती, आता त्या दिशेला चाललाय. कॉम्बिनेशन फील्ड झालंय, कॉम्बिनेशन फील्ड झालंय. दोघांनी चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहेत. जसं कॉम्बिनेशन फील्ड पंच तिथे पाहतात, बरोबर सेफ केला आहे नाही. 2 धावा या चेंडूवरती जरूर आल्यात. पंच इशारा करतील, आमच्यापर्यंत तो पोचवतील. कारण कानाई पाय संघाचं डगआउटच तिथे आहे, त्याच्यामुळे ते पण ते बघत होते. टीम 94 कामन आणि कानाई पाय यामध्ये मॅच 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 9 आहेत. मी तो मुद्दा चिडला होता का, कारण प्रदर्शन लाईव्ह जे लाईव्ह टेलिकास्ट करते ना, त्यांच्यासाठी पण असा मॅच पाहिजे होता. ज्यावेळेला व्ह्यूवर्स वाढतील, मग ती एक इनिंग कदाचित उद्या काहीकांच्या इंस्टाग्रामवरती, काहीकांच्या वॉलवरती, काहीकांच्या स्टेटसवरती देखील आपण पाहायला मिळणार आहे. चांगलं विश्लेषण तुम्ही करतायत. मात्र उद्याच्या दिवसातला लॉट सुद्धा आपण पाहतोय. पहिला सामना उद्याच्या दिवसात दिग्गज संघ दादा संघ मैदानावरती येतील. एका बाजूला जेम्स बॉन्ड राई, त्यांच्या विपक्षामध्ये मयंक 11 टेंबिवली. पहिला सामना असेल 6:30 वाजता. त्यानंतर दक्ष 11 सपाले आणि त्यांच्या विपक्षामध्ये नरसिंह नवघरचा संघ आपण पाहणार आहोत. दुसऱ्या मॅचमध्ये नरेश स्पोर्ट कासार वडवलीचा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये भाईंदर बॉईज भाईंदरचा संघ. आणि शेवटच्या आणि अंतिम मॅचमध्ये द्विश 2020 बॉईज माहुलगाव मंगेश वैती यांचा संघ दाखल होईल. तर दुसऱ्या बाजूला वीरू बाबरे परी 11 सातपाटीचा संघ आपण पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आकुटाप्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ पूल केलं गेलं होतं. आणि काय झालं, मागचा सामना जसं संपलाय ना, अगदी ब्लॉकबस्टर संपलाय. त्याच्यामुळे आता थोडंसं शांत झालं, वातावरण थोडंसं शांत झालं. एक वादळी खेळी आली होती बाई, त्या वादळामध्ये सर्व काही वाहून जावं तसा तो खेळ झाला होता. असं नाही की दत्ताळीनं खराब खेळ खेळला, पण एक चांगली इनिंग, एक चांगली खेळीस कदाचित त्यांना पराभूत करून गेली होती. कारण समीर राऊतचा तो आवेश होता,
तो वेग होता, तो वेग त्यांना थोडासा पराभूत करून गेलाय. चांगला चेंडू होता, फुल टॉस वरती कन्वर्ट केले, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळतायत, 2 क्षेत्ररक्षक आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कौतुक करावं लागेल. राहिल अन्सारी होते तिथे, समोरच्या दिशेने फटका खेळले होते पहिल्याच मॅच मध्ये. उद्याच्या दिवसात माहिती मिळते मयंक 11 टेंबवली संघ त्यांच्या जागेवरती सपाल्याचा दादा संघ, मयंक 11 एडवनचा संघ आपण पाहणार आहोत. तुकाराम मांगेला सर. म्हणजे उद्याही मजा येणार आहे. उद्या वेगळा खेळ असणार आहे. जसा तुम्ही उल्लेख केला भाईंदरचे काही खेळाडू आहेत, जेम्स बॉन्डचा संघ खेळेल, सफाळेचे संघ आहेत, सातपाटीवरनं संघ. एक मोठी स्पर्धा नुकतीच त्यांनी नायगावच्या परिसरामध्ये गाजवल्या. मंगेश वैतीचा उल्लेख केला होता, माहुलचा शेर ज्याला म्हटलं होतं मंगेश वैतीला, तो खेळणार आहेत. तर उद्या अगदी लढत, आणि या प्रेक्षकांनी आजपासूनच त्यांची सीट रिझर्व करतील उद्याच्या दिवसासाठी. 1.3 षटकांचा खेळ, धावा धापलकावरती 11. आकुटप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा पूल केलं, पूल पॉवरफुल आहे, जास्त शॉर्ट नव्हता चेंडू पण त्यावरती पूल केलाय चैतन्यनं. पंच इशारा करतील, इट्स अ 4 और 6, इट्स अ 4. चौकार, चेंडू बॉन्ड लाईनच्या पार गेलाय, चौकार. येस, आणखीन एक पारितोषिक समीर करता येते. आपण पाहिलं तर एस पी दाब्याचे सर्वेसर्वा आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दिनेश वांगे यांच्या माध्यमातून 3000चं पारितोषिक समीर करता देण्यात आलेलं आहे. गुगल पेच्या माध्यमातून हे पारितोषिक पाठवलं गेलं आहे. जबरदस्त फटका दरम्यानच्या कालावधीमध्ये खेळला गेलाय. फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल वळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला गेलाय. धावसंख्या 15 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. आक्रमण करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. खराब 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 गोलंदाजी, आखोटप्याचा चेंडू, स्वेअर अशी गोलंदाजी, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. चैतन्य 8 वरती खेळतायत, जितेन 7 वरती खेळतायत. संघाची धावसंख्या कानाई स्पोर्ट्स पाय संघाची पाहिली तर 1.4 षटकांचा खेळ, धावा धापलकावरती येत्या 16. अगदी आपण पाहतोय पारितोषिक देण्यात आलेलं आहे. 3211 रुपयांचं पारितोषिक दिनेश पाटील वांग्या आणि स्मित पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. चांगला चेंडू हाताळलाय, चांगले धाटणीचे चेंडू हाताळलेत. अतुल ठाकरे गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. धावगती 9च्याहून अधिक आहे, मात्र याच गतीने चालले तर 40 पर्यंत पोहोचू शकतायत. मात्र या मैदानाचा सभोवताली विचार केला तर 50हून अधिक धावा पाहिजे. तुकाराम सर, एकानं 86 केल्या होत्या, एकानं 70 धावांचा पाठलाग केलाय. म्हणजे एकानं जर पाहिलं तर 15च्या वरची सरासरी, म्हणजे 16च्या वरची सरासरी राखले, आणि एकानं 14ची सरासरी आरामात पार केले, ते विदिन 4 ओव्हर. समोर खेळलाय, सेट डाऊन द ग्राउंड, 2 क्षेत्ररक्षक आहे, त्याचा मधला गॅप, भेदत चेंडू चाला बॉन्ड लाईनच्या पार, चौकार. शेवटच्या बॉलवरती आलाय, इट्स अ 4. चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 21 आहेत. 21 हा शेवटचा बॉल होता अतुल ठाकरे यांचा. फुलटॉस बॉल, समोर खेळलं, फुल पेस ऑफ द बॅट. 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांना भेदून चेंडू बॉन्ड लाईनच्या पार गेलाय. 2 षटकं संपल्यात, 21 आहेत. एकानं 16च्या वरची सरासरी होती, ती गाठली होती. एकानं 70 धावांचा पाठलाग विदिन 4 ओव्हरमध्ये केलाय, म्हणजे ती देखील तेवढीच आहे. 16ची सरासरी आहे जवळपास. ते पाहता 2 षटकामध्ये किती रन इथे चॅलेंजेबल ठरू शकतील. चांगला उल्लेख तुम्ही केला. 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आक्रमण करावं लागेल. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एका बाजूला चैतन्यला आपण पाहतोय, हाही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मात्र 7 मध्ये 9 धावांवरती तो खेळतोय. इथे आपले घेर चेंज करावे लागतील. जी रिक्षा आपण पाहिलं तर पहिल्या दुसऱ्या घेरमध्ये चालली, ती आता टॉप घेरमध्ये चालवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 21. एका बाजूला जितेनला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला चैतन्यला पाहतोय, मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गावरती आपण पाहिलं तर राहिल अन्सारी याचा वापर केला जातोय. अगदी धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगली स्पर्धा. श्रद्धांजली चषक 2026चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहिल अन्सारी तयार झालेत. एका बाजूला कानाई स्पोर्ट पाये तर दुसऱ्या बाजूला टीम 94 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळलाय आणि तोही लेग ब्रेकच्या पद्धतीने हाताळलेला, बाहेर जास्त वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. सुरुवातच थोडीशी बाहेर झाली होती. क्रिजच्या कोण्यातनं चेंडू हाताळला गेला होता तो राहिल अन्सारी यांचा. सुरुवातच त्या वाईड लाईनच्या जवळनं झाली होती. पडला, लेग कटर होता, अजून बाहेर गेलाय. स्कोर 22-22.
आता उजव्या यष्टीच्या बाहेरनं ट्रॅक करून खेळलाय वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचतील जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना फलंदाज बाद. कॉलिंगमध्ये थोडीशी चुकी झाली होती. यस नो आणि वेट. तो यस नो आणि वेट आहे ना ते ट्रॅफिकचे 3 सिग्नलसारखा आहे. ग्रीन रेड आणि येलो. त्यामुळे वेटवाला तो येलोवाला सिग्नल असतो. ग्रीन आला का आपल्याला माहिती असतं जायचं आहे. रेड आला का माहिती असतं थांबायचं आहे. येलो काय आहे ज्यावेळेला येलो होतं ना त्यावेळेला थोडंसं बघून चालायचं आहे आजूबाजूला कारण कोणाचा तरी ग्रीन होणार असतो. थोडासा रुकिये आगे पीछे देखिए बाएं तरफ दाई तरफ देखिए और आगे जाने का है आणि तेच कदाचित जितीन करताना फलंदाज धावबाद. धावबतच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि क्षेत्ररक्षकाने अगदी अचूक फेकी केलेली पाहायला मिळतो. यस नो वेट हे कॉल क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर तुकाराम सर विश्लेषक आहेत आणि ते विश्लेषण करतायत आपल्यातून पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अतुल येत आहेत. अतुलने काही जबरदस्त कामगिरी केली होती मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदारही ठरले होते. इथे अशाच काही फटक्यांच्या आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहिलं तर सामना संपलेला नाही. पहिल्या इनिंगमध्ये 11 बॉलचा खेळ बाकी राहिला. 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टिंग स्कोर याच धावगतीने खेळले तर 43 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावा करावे लागतील खरं आक्रमण करावं लागेल. चांगल्या चेंडूंना मेरिटवरती फटके खेळावे लागतील. एका बाजूला अतुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्याने घेतला होता. मोठा फटका खेळायचा होता. गतीमध्ये परिवर्तन कौतुक करावं लागेल. अगदी रडारमध्ये चेंडू येत नाही. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. चांगला चेंडू होता जसा पडला थोडासा राईस त्याला उडला आणि त्याला माहिती आहे म्हणजे राहील अन्सारीला माहिती आहे त्या 4 आणि 6 मीटरच्या थोडंसं पुढे जायचं आहे. त्याच्या पुढे चेंडू हाताळायचा आहे. आई चेंडू बघा लेग कटर आहेत पण लेन महत्वाची आहे. लेन महत्वाची आहे लाईन महत्वाची आहे. लेन अँड लाईन जर योग्य राखली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी असावी हे राहील अन्सारी दाखवत येतोय. अजून एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 23-23. वा काही गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती आक्रमण केलंय आणि बॉललाही पाठवलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. आता थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. लेन थोडीशी मागे टाकली. जसं 4 आणि 6 मीटरचा उल्लेख करत होता ना तशी लेन थोडीशी मागे टेकली. आता यावेळेला बॅकफूटला रेडी होते. मागचे 2-3 चेंडू फ्रंटफूटवरती खेळले होते ना यावेळेला बॅकफूटला रेडी होते. आपणही तसं असतो. धावती लोकल पकडायची ना त्यावेळेला रेडी असतो बाबा सीट पकडायची आहे लवकर काहीतरी केलं पाहिजे. तसा बॅट्समन रेडी होते बॅकफूटला हा षटकार ठोकताना. सिक्सर. आता पुढ्यातला चेंडू होता समोर खेळलाय. फिल्डर आले चेंडूच्या खाली. जास्त जोर देऊ शकले नाही. फटक्याच्या मागे जास्त ताकद झोकू शकले नाही आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते त्याने टिपल्या झेल. अतुल बाद झाल्यात. तिसरा फलंदाज बाद होतोय. अतुल ठाकरे यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. जबरदस्त जेल टिपला गेलाय आणि खास करून आपण पाहिलं ना हा चेंडू अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मिनी हेलिकॉप्टर उडवण्याकरता जितकी ताकद हवी होती ती ताकद मिळालेली नाही आणि त्याच कारणास्तव अतुलची खेळी संपुष्टात येते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला मात्र राहील अन्सारी कमबॅक करणं जाणतोय कारण एक्सपिरियन्स खेळाडू आहे. पण एक गोष्ट नोटीस केली का म्हणजे मागचा चेंडू पायावरचा होता जसं तुम्ही उल्लेख केला खोलात. पण काय झालं बॉडी पोझिशन थोडीशी वाकली होती त्याच्यामुळे ते स्क्वेअर लेगला खेळू शकले नाही. अगदी जबरदस्ती त्यांना समोर खेळावं लागलं. मजबूर किया सामने खेळणे केले आणि त्याच्यामुळे तो विकेट गेलाय. राहील तयार होतोय. 29 धावा फलकावरती आहेत. इथेही जोरात खेळण्याचा प्रयत्न. पायावरती बॉल आदळतोय. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. या षटकात अगदी आपण पाहिलं तर 90 धावा खर्च केल्यात. या षटकात अगदी धावा थांबवल्यात. धावसंख्या 30 वरती पाहायला मिळते. गुड बॉलिंग मिस्टर राहील अन्सारी. षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धावफलकावरती 30-10ची सरासरी आहेत. आता या सरासरीने गेलं तर संभावित धावसंख्या जे आपण बघतोय ना म्हणजे प्रोजेक्टेड स्कोअर तो 40 दिसतोय 40 दिसतोय. 40ही कमी नाही आहेत कारण याच मैदानानं 52चा खेळ रंगलेला तोही पाहिलाय. त्या 52 धावांचा रंगलेला सामना टिवरी वर्सेस चिंचोटीचा
मॅच पाहिला तर शेवटचा षटक करण्यासाठी प्रकाश तुंबडा अर्थात हॅपीचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती तेजनचं सांगितलं भावा वेलकम स्वॅग से करेंगे षटकारानं करूया. हॅपीचं स्वागत सिक्सर. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो खराब चेंडू होता. अगदी लेग स्टम्पच्या बाहेर पिचिंग केलं होतं आणि त्यावरती तुटून पडलेत. फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय आणि पॉवर अगदी योग्य जनरेट केली होती. फाईन लेगच्या क्षेत्रात षटकार येतोय. मच निडेड सिक्सर असं म्हणावं लागेल कारण या षटकाराने संजीवनी मिळू शकते. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिला आहे. आता प्रोजेक्टिंग स्कोर 46हून अधिक दाखवायला लागलाय. 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्गावरती आलेत आणि आज आपण पाहिलं ना तर प्रकाशवरती आक्रमणच केलेत. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आता फिरवलंय चेंडूला, गिरकी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. मागचा चेंडू जो सिक्सर गेला होता त्यावेळेला त्याने वेगाने चेंडू हाताळला होता. थोडासा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता वेग कमी केला बोटं अलगद फिरवली. लेफ्ट हँडचा नॅचरल अँगल असतो. आताही बघा तोच तसा चेंडू हाताळला होता. जो डावखुऱ्या गोलंदाजाचा लेफ्ट आर्म स्पिनरचा जो नैसर्गिक अँगल असतो, जो नॅचरल अँगल असतो, त्याच नॅचरल अँगलमध्ये गोलंदाजी होते. पहिला षटकार त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि यावेळेस बोटांतील जादू दाखवतोय फिरकीचा जादूगर म्हणून का असंच संबोधलं जात नाही. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, सबमरीन राहिला आणि हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. डॉट बॉल. नाही याच करता एका खेळीचं महत्त्व असं काय तुम्ही जे षटकार टोकलाय पण तुम्ही स्ट्राईक रुटेड नाही होऊ दिली. तुम्ही एका बाजूला थांबलाय. त्याचा स्कोरबोर्ड एका ठिकाणी थांबलाय. पाणी पण एका ठिकाणी थांबलं ना का खराब होतं. पाणी अगर एक जगह जम जाए ना तो खराब होता है. तसा स्कोरबोर्ड खराब झाला. तो स्कोरबोर्ड खराब झाला. आता खराब पाणी पिल्यानंतर बिमारी वाढते. इथे स्कोरबोर्ड एकदा थांबला का बाबा टेन्शन वाढतं आणि तेच टेन्शन वाढत असताना धावाच्या स्वरूपात गडी जरूर बाद झालाय. परतावं लागेल ते तेजसला. चैतन्यानं स्ट्राईक पाहिजे होता. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा सध्या त्या धावफलकावरती बघितल्या 38. यानंतरचा होणारा मॅच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि जय धारावी मालजीपाडा. आपण टॉससाठी या. जय धारावी मालजीपाडा आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आपण टॉससाठी या. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या 38 वरती. शेवटच्या बॉलवरती चैतन्य स्ट्राईकवरती येत असताना पाहायला मिळतोय. काही चैतन्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का याकडे लक्ष लागले आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला रोहन दाखल झालेत. चेंज ऑफ पेस पुन्हा गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉल अगदी उंच जातोय आणि तिथे झेल निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आणि फलंदाज माघारी परततोय. एक धाव घेतली गेले. एकेरीच्या मदतीने 39 धावा आणि जिंकण्याकरता आता करायच्या आहेत 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. या टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. दोन्ही टीम कॅप्टन जय धारावी मालजीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्रचा संघ असेल. अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र आणि जय धारावी मालजीपाडा टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या. अशोक कृष्णा पाटील कट्टर शिवसैनिक यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य या आपल्या
श्रद्धांजली चषक स्पर्धेकरता आलेला आहे त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. बघा मागच्या मॅचमध्ये मालजीपाडा संघाला 2020 बॉईज रुपेशजी पाटील राजेशजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राईज 2020चं कॅश प्राईज देण्यात आलेला आहे. चला टॉसच्या दिशेने वळतोय. दोन्ही संघ नायक उपस्थित होत आहेत. टॉस इथे केला जाईल. जय धारावी मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्रचा संघ आहे. मी शशिकांतजी चौधरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिथे टॉसही झालाय. टॉस कोणत्या संघाने जिंकलाय आमच्यापर्यंत माहिती येईल. यस जय धारावी मालजीपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला जातोय. क्षेत्ररक्षण करायचं आहे अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव झालाय. आमच्या समवेत भारत राऊत सर जोडले गेलेत. वेलकम भारतजी. थँक्यू धन्यवाद दिनेश किनी. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. काय मॅचेस होत आहेत आज जबरदस्त. जय धारावी कॅप्टन आपण या आयोजकांची थोडीशी भेट घ्या प्लीज. दीपेश भोईर दाऊ आपण या व्यासपीठाच्या अगदी जवळ या. अप्रतिम मॅचेस राहिलेत आजच्या दिवसातील. बघा मगासपासून चर्चा सुरू होती. 70च्या पलीकडची धावसंख्या चेस होत नाही आहे. समीर राऊतनं ते करून दाखवलं. 50 धावा ज्या आपण फळकावर पाहिल्या होत्या त्या मॅचला देखील आपण रंगताना पाहिलं होतं. जबरदस्त. आज भले या श्रद्धांजली चषक 2026ची तिसऱ्या वेळेस ऑन साईडला बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला गेला होता. मिसफील्ड झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न. चेंडू अगदी निघून जातोय. तो जवळपास वाईडिश लॉंग ऑन डीपला. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. अमान शेख आणि अतुल ठाकरे या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 40 धावा सध्याच्या घडीला दिनेशजी म्हणायचं गेलं ना तर 40 धावा देखील इथे कमी म्हणता येणार नाही आहेत. ज्याप्रमाणे मॅचेस आजच्या दिवसामध्ये झालेत अगदी रफ अँड टफ मॅचेस झालेत. आणि मागचा सामना आपण घेतला तर शेवटच्या चेंडूवरती गेला होता. पहिला सामना ही शेवटच्या बॉलवरती गेला होता. मात्र खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतला गेलाय. फाईन लेगच्या क्षेत्रात ठोकलाय. उत्तुंग टोला षटकार. अमान शेख नेहमीच चांगले इनिंग चांगला फाउंडेशन 94 टीम कामांसाठी दिले अमाननं. आणि यावेळेस देखील शॉर्ट ऑन पुलचा फटका आमच्या साईड स्क्रीनच्या अगदी दिशेनं चेंडूला बेरकावून दिलंय. 6 धावांसाठी 40 धावा आहेत. इथे एक चांगली लाईन त्यांनी लेन तुम्हाला यूज करायची आहे. मात्र अमान शेख जी नैसर्गिक खेळ आहे अमानची ती या ठिकाणी खेळतोय. चांगला फटका होता ऑफ साईडला. सिंगल इथे मिळणार. मिड ऑफचा फिल्डर जाऊन चेंडूला स्टॉप केलंय. एक धाव एका धावेनं धावसंख्या झाली ती 9. चांगलं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते अमान शेखच्या माध्यमातून. 9 धावा फलकावरती अगदी षटकार आल्यानंतर सिंगल कंप्लीट केले आणि अतुल ठाकरे यांना स्ट्राईकवरती आणतायत. अमानला ठाऊक आहे 40 धावा जर पार करायच्या असतील तर खेळपट्टी उभं राहणं आणि एका बाजूने एखादा चौकार षटकार प्रत्येक षटकात घेतला तर निश्चितच धावा पूर्ण होऊ शकत आहेत. बॉलिंगसाठी बॉलर तयार. जितेन देवलीकर विकेट घ्याव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहेत. खुलात चेंडू टाकतायत. अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू होता. तिथेही सन्मानपूर्वक खेळलेत. सिंगल कंप्लीट केले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जी 10ची सरासरी हवी होती ना ती सरासरी गाठतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 94 कॉमन. हेच सवय आहे. 40 करायचे आहेत म्हणजेच रिक्वायर्ड 100 तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. आणि आम्हाला ते करून दाखवलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आणि या ओव्हरमध्ये जितक्या अधिकाधिक धावा करता येतील तितक्या आपल्या टीमसाठी बेनिफिट असेल. लॉफ्टेड खेळलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा मिसफील्ड झालंय.
लॉंगनला प्रोडक्शन होतं, थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या अटेम्पमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. तत्पूर्वी पुन्हा एकदा या 2 धावा पळून काढल्या गेल्या आहेत. धावा संख्या 12. प्रत्येक क्षेत्ररक्षण तुमचं योग्य होणं गरजेचं आहे. 10ची सरासरी इथे कठीण देखील म्हणता येणार नाही आणि सोपी देखील म्हणता येणार नाही आहे. ज्या पद्धतीनं क्रिकेटच्या मॅचेस आजच्या या रजनीमध्ये झालेत, आता तुमचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल. याही वेळेला जबरदस्त फटका खेळलेत. अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून येतोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार टायमिंग आणि दर्जेदार स्ट्रोकी पाहायला मिळतोय. चौकार. पहिलं षटक समाप्ती अखेरीस धावा झालेत त्या 16. योग्य सुरुवात दिली गेली आहे. आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अमान शेखच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहतोय. अमाननं केले कमाल असं आपण म्हणू शकतोय. बघा 40 धावेचं टार्गेट आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले एक आपल्याकडे ऑप्शन आहे की या ओव्हरमध्ये आपण अधिकाधिक धावा आपल्या टीमसाठी जमवू शकतोय आणि त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला अमान शेखनं. अगदी धावसंख्या सोपी करण्याचा प्रयत्न अमाननं केला आहे. 5मध्ये 15 अमाननं बनवले तर टीम 94 कामांना नेऊन ठेवले 16 या धावसंख्येवर. आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. चॅलेंज अगदी सोपं होताना या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र मॅच इथे कधी बनणार जर इथे या ओव्हरमध्ये जर विकेट आल्या ना दिनेश, 1 ते 2 विकेट जर या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या तर इथून मी तर म्हणेल कमबॅक करू शकतोय काणे स्पोर्ट्स पाहे संघ. योग्य विश्लेषण पाहायला मिळते भारत सरांच्या माध्यमातून. 18 धावा 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2चं षटक महत्त्वाचं असेल. या षटकात 1 ते 2 विकेट आणि कमीत कमी धावा आल्या तर मॅचमध्ये रंगत वाढू शकतोय. मात्र डावऱ्या हाताचा फलंदाज अतुल ठाकरे यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती. अतुल यांना आपण पाहायला मिळतोय. अतुल असा सामना दर्जेदार पाहायला मिळतोय. मात्र अगदी आपण पाहतोय स्लॉग स्वीप करायचं होतं आणि बॉलला अगदी पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग टोला. स्लॉक हिट म्हणू शकतो आपण. स्वीप करायचं होतं, गुडघ्याला वाकवलं तर रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी बघा त्या ठिकाणी गुडघ्याला वाकवलं गेलं, खेळपट्टीवर गुडघ्याला अगदी टच केलं गेलं, पुढं बॉडी वेट ट्रान्सफर केलं गेलं मागे आणि तिथून मात्र या चेंडूला स्लॉग हिट केलं गेलं. जबरदस्त बॅटिंग. अतुलनीय कामगिरी नेहमीच राहिलं नावाप्रमाणे. अतुल यांची बिग हिट अक्षरशः त्या ठिकाणी मी म्हणेल या मॅचची हवा काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 94 कामांकडून. बघा टाळ्यांचा कडकडाट डगाऊनमध्ये झाला आहे. धावा झाल्या त्या 22. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय. भारतची एक गोष्ट विशेष आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, चेंडू पहिल्या बॉलवरती जर मैदानाच्या बाहेर गेला आणि मिळालाच नाही तरी नवीन चेंडू आणि शेवटच्या बॉलवरती अगदी बाहेर गेला तरी नवीनच चेंडू दिला जाईल. इथे काही चेंडू रिटर्न येते ते नशीब समजा. आता त्याला किती बॉक्स लागले असते या 5 रजनीमध्ये याचा काही अंदाज सांगता आला नसता. कारण बहुतांश चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षरशः मी म्हणेल गोलंदाजांचा कर्दनकाळ आहे. प्रत्येक खेळाडू कुठलाही खेळाडू येतोय षटकार ठोकतोय या ठिकाणी. गोलंदाज तयार. आणखीन एक मात्र फटका फसलाय. प्रयत्न केला होता, मागे फिल्डर आहे आणि या ठिकाणी त्याला टिपलाय झेल. संपलाय खेळ. अतुलची पारी समाप्त. विकेट डाऊन. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू जरूर होता, त्यावरती फटका खेळले जरूर, मात्र तितकंसं ताकद जोखू शकले नव्हते. लॉंगॉनच्या क्षेत्रात अचूक झेल टिपतायत आणि अतुल ठाकरे यांची खेळी संपुष्टात येते. टीम 94 कामन संघाला पहिला झटका बसतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 22 वरती. जिंकण्याकरता 18 अजूनही करायचे आहेत. चेंडू आहेत 16 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, तिथे प्रॉमिसिंग टायमिंग पाहायला मिळाला नाही. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 6.75चा पाहायला मिळतोय. अकबर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन एक डावऱ्या हाताचा हरहुन्नेरी खेळाडू पाहायला मिळतोय. एका बाजूला अमान शेख आहेत तर दुसऱ्या बाजूला अकबर शेख पाहायला मिळत आहेत. अतुल तयार. उजव्या हाताने ओव्हर द विकेट डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी.
चांगला फटका खेळलेत, पंचांकडे दाद मागतायत, पंच सहमत नाहीत, मात्र बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लेग बाईटच्या माध्यमातून हा चौकार. धावा कशी येऊ द्या आणि 94 साठी धावा गरजेचे आहेत. लेगबाच्या स्वरूपात चौकार वगैरे आज कुठेतरी दिनेश नशिबाची साथ आपण बऱ्याचदा पाहिलंय. अनेक खेळाडूंच्या सोबत ती नशिबाची साथ लाभली गेले. 26-26 झालेत. शॉर्ट बॉल आहे, मिसटायमिंग स्टोक आहे, पूल खेळायचा होता मात्र मिसटायमिंग खेळलाय. स्वतः चैतन्य झेलच्या खाली पोचले होते. कॅचेस विन द मॅचेस. आणि इथून ज्यावेळेस टोटल कमी असतं ना त्यावेळेस मी मगाशी देखील एक उल्लेख केला होता की तुमच्याकडून फक्त 100% नाही आहे तर 100हून अधिक टक्के एफर्ट तुम्हाला खास करून फील्डमध्ये लावायचं आहे, क्षेत्ररक्षणामध्ये लावायचं आहे, तर तुम्ही एक छोटी धावसंख्या त्या ठिकाणी डिफेन्स करू शकाल. मात्र कॅच ड्रॉप झालाय. चैतन्य त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ हो, यावेळेस अगदी हा चेंडू देखील निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमान शेख ऑन फायर. हा येतोय श्रद्धांजली चषकामधील खणखणीत षटकार. काय फटका होता, अप्रतिम. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय अगदी ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्यावर ते तुटून पडलेत आणि पुढ्यातही केलं होता. तिथे फोर्स करत असताना अगदी खेचून मारलेला फटका पाहायला मिळाला. षटकार 33ला 1. पुन्हा एकदा या वेळेस आपण पाहतोय हा चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर 98 मीटर वरती जाऊन धडकला असेल. षटकार. 94 नाव आहे. 98चा आपण उल्लेख केला. 98 मीटरचा षटकार. क्या बात आहे. जितके तुम्ही बॅटरच्या जवळ जाणार ना तितके तुम्हाला बॅटर सोडणार नाहीये. स्कोर आर लेवल जवळपास धावसंख्या 39 स्कोर लेवल झालाय. एका धावेची गरज विजयासाठी. मॅच लवकर संपळे इतकंच म्हणू शकतो. अमान शेख 7 धावा, 7 चेंडू आणि 27 धावा अमाननं बनवल्या आपल्या टीमसाठी. आणि अकबरचं योगदान राहिलंय, अतुलचं योगदान राहिलंय या विजयासाठी. 39 झालेत, स्कोर लेवल झालाय. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी तयार. एका धावेची गरज. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. जय धरावी मालजीपणा आणि इथे सिंगल काढला नाहीये. एक धाव फक्त करायची आहे. स्ट्राईक एंडवर आपण अकबर शेखला पाहतोय. अभिजित यांना तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. क्या बात है, क्या बात है. एक धाव करण्यासाठी देखील त्या ठिकाणी कसरत करावी लागते. 2 चेंडू आतापर्यंत डॉट, 2 चेंडू निर्धाव. अकबर शेख स्ट्राईक एंडवर. एक धाव करायची आणि एका धावेसाठी किती चेंडू मोजावे लागतील अकबरला. शॉट ऑन पुल आणि इथे मात्र खेळ खलास. मॅच विन. अभिनंदन टीम 94 कामन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. खास करून कान्हाई स्पोर्ट्स पाय तुम्ही या स्पर्धेत दाखल झालात. तुमचं श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद.